प्रेमाने मिटती मनाची अंतरे प्रेमाला प्रेमाने पाहू चला. मनाशी बोलते जगाला जोडते प्रेमाने जागते प्रेम नव्हे. प्रेमाच्या कुपीत नात्याचे गुपित प्रेमाला ठाऊक प्रेम हवे. प्रेमाच्या देशात प्रेमाच्या भाषेत प्रेमाच्या सुरात बोलू चला. रोज करायला पाहिजे ना. म्हणजे रोज नाही करत का? नाही म्हणजे जेवणाच्या वेळा नेहमीच सगळ्यांच्या एकत्र असतातच असं नाही ना, म्हणून. एकत्र जेवण्यातली मजा काही औरच असते नाही. अगं ईशा, पूर्वी आम्ही चिमणबागेमध्ये चाळीत राहायचो. एकच खोली होती, मोठी होती जरा, पण एकच खोली होती. आम्ही सगळे जेवायला असे खाली जमिनीवरच बसायचो. आदत्या, रणजीत सगळे मांडी घालून जेवायला बसायचो. पण मजा होती त्यात सुद्धा. आता या दत्त्याला मांडी घालता येते का विचार त्याला. काय रे, आत्ता घालतोस का मांडी? बाबा आता मी मांडी घालण्याच्या अवस्थेत नाहीये. पण आम्ही अजून प्रथा मोडलेली नाही बरं का. हा, वेळ असला ना की आम्ही सगळे एकत्र जमतो, एकत्र बसतो, एकत्र गप्पा मारतो, एकत्र गाणी म्हणतो, काय मजा मजा करत असतो. हा दत्त्या आहे ना, हा दत्त्या इतकं सुंदर गातो, म्हणजे सिनेमातली गाणी म्हणतो पण छान म्हणतो. हे गाण्याचं अंग माझ्याकडून घेतलेलं दिसतंय त्यांनी. हा रणजित, हा शूटिंगचे एक एक इतक्या अफलातून किस्से सांगतो की नाही की काही विचारायची सोय नाही. आणि ही मधू इतक्या सुंदर नकला करते माहितीये तुला. आम्ही हसून हसून बेजार होतो सगळेजण. सगळे आम्ही इतके हसतो, इतकी मजा करतो, काही विचारायची सोय नाही बघ. आणि हा ओम, हा कोर्टातून घरी आला ना की पहिलं मला विचारतो, कसे आहात, बरे आहात ना. मस्त वाटत, कान अगदी तृप्त होतात. हा दत्त्या आहे ना, दत्त्या हा प्रयोग करतो. तसं मी पण गेले काही दिवसापासून एक प्रयोग करतोय. म्हणजे काय आहे, आपल्या खोलीत असं एकटं बसायचं आणि आसपास आपल्या सगळ्या लोकांचे आवाज जे आहेत ना ते ऐकायचे. गाण्याचे, बोलण्याचे, हसण्याचे, खिदळण्याचे. वा वा, काय काय छान वाटतं तुला सांगतो. म्हणजे जसं आपल्याकडे रेडिओ नसतो, म्हणजे ऐपत नसते ना रेडिओ घेण्याची, त्यावेळेला आपण
शेजारच्यांचा रेडिओ ऐकतो, त्यातली गाणी ऐकतो आणि छान एन्जॉय करतो. म्हणजे कसं मस्त वाटतं. नुसते आपल्या लोकांचे आवाज आसपास आहेत याने सुद्धा खूप बरं वाटतं, छान वाटतं. ओम, आता एक नियम करायचा. रोज सगळ्यांनी एकत्र बसून जेवूया. ते काय नाही शा, दिवसभर सगळ्यांच्या धडपडीत कोणालाही वेळ मिळत नाही, पण रात्री एकत्र बसून जेवायचं हा नियम ठरला. दत्ता, गाणं म्हणशील? नाही, गाणं म्हण. चिकू खाल्ला नाही रे, चांगलं म्हणतोस. बरं म्हणा, त्यांच्यासाठी म्हणा. मीना, स्वर लावतोय. स्वर लागला कुठं, गाणं कुठलं बोलू? जब कोई बात बिगड़ जाए. जब कोई बात बिगड़ जाए. ठीक. की खोड आहे ना काहीतरी सगळ्यांना धक्का देण्याची. कमाल. म्हणा. ऐकतोय मी. जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए, तुम देना साथ मेरा ओ हमनवा. न कोई है न कोई था जिंदगी में तुम्हारे सिवा, तुम देना साथ मेरा ओ हमनवा. जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए, तुम देना साथ मेरा ओ हमनवा. जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए, तुम देना साथ मेरा ओ हमनवा. ओम, हा, काय मस्त गाणं म्हटलं रे तुझ्या बाबांनी. का छान वाटतंय मला. माझे बाबा पण क्लासिकल सिंगर आहेत. त्यांची आणि तुझ्या बाबांची मस्त गट्टी जमेल नाही? होप सो. ओम, मला खूप आवडलंय तुझं घर. सगळीच माणसं किती छान आहेत अरे. केवढी एनर्जी आहे, किती वॉर्मथ आहे त्यांच्यात. आणि तुझी तर किती काळजी करतात सगळे. इकडे ये जरा. काय झालं? ये ना. नाही पण कशाला? ये रे, जरा मसाज करून देते, फ्रेश वाटेल. हा मग ठीक आहे. वा वा. तुझी फॅमिली पण मस्त आहे. तुझे आई बाबा छान आहेत. घरातली सगळीच माणसं छान आहेत. मी आता परत आलो होतो ना तुझ्या घरी भेटायला, तर माझ्या घरी परत येताना सारखा एकच विचार मनात येत होता. मी या फॅमिलीतला असायला हवा होतो. वेगळा माणूस असतो. व्हॉट अ कोइन्सिडन्स. मला पण अगदी असं वाटलं होतं मी तुझ्या घरी पहिल्यांदा आले तेव्हा. केवढं सेम आहे आपलं. हे CPC 22 सेक्शन मध्ये. ओम दादा नको रे विषय बदलूस. अगं नाही, मी हेच बोलणार होतो. आम्ही हेच बोलत होतो आता. सेक्शन्स. हा मला माहितीये तुम्ही काय बोलत होतात ते. मग का आलीस ग तू इकडे? नालाय. आईने झोपायला सांगितलंय, चला उशीर झालाय.
नाही नाही नाही, ऐक 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 ऐक, इकडे बस, माझ्या समोर बस. मला ना खूप गप्पा मारायच्या आहेत तुझ्याशी. का लगेच तू झोपायला चाललीस? नको, आई चिडेल तुझी, प्लीज. अगं नाही, नाही चिडणार, नाही चिडणार, तशी नाहीये तू. काही सांगता येत नाही. मी दिसताना ती अशी चांगली दिसते, पण बचकन काहीतरी वाईट बोलून जाईल. अरे नाही, घाबरली ती. ए गप्पे, अगं खोटं बोलते ती, मस्करी करते. चला आता. नाही, ती इथेच सेफ आहे. इथे कशी सेफ असेल ओमदादा ती? त्या अर्थी नाही काही. ती घाणेरड्या कुठल्या अर्थी म्हणतोयस तू? एक मिनिट, बस 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 बस. ऐक ना. बाय बाय. मला नाही, हिला बाय कर. ओके, बाय बाय. बाय 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 बाय. ओके आजी. जातेस घेऊन तिला? येस. सांभाळून जा, काही फुटू देऊ नकोस. काय? ती धसमुसळी आहे खूप, तुला नेताना काही फोडू शकते. चला. ओके, बाय 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 बाय. बाय बाय. चला. ऐक ना. देवा. बघू बघू बघू. हा चांगला आहे. आवडला तुला? हा. नाही पण मला टाईट होईल. अगं उसव आपण थोडस. ईशावहिनी तुम्ही वरच झोपा, मी खाली झोपते आरा. अहो काहीतरी काय बहिणी, मी झोपेन ना खाली, काही प्रॉब्लेम नाहीये. नाही खरंच तुम्ही वरती आरामात झोपा. मी काय म्हणते, आपण तिघी बेडवर मावू शकतो. आता बास ना झोपण्यावर चर्चा, गप्पा मारायला सुरुवात करूयात का? ये ना इथे, ये ना धना वहिनी, ये. एकतर किती वेळ लावलाय माहितीये का हिने ओमदादाच्या खोलीतून बाहेर यायला. मी आपली खेचली आहे तिला. काहीतरी काय. अच्छा नाही का? मी ओमदादाला सांगत होत्या उद्या ऑफिस आहे, लवकर झोपा लवकर झोपा. कोण बाहेर येत नव्हतं का खोलीतून? हे बघ, तुम्ही तिकडे नका झोपू. तिकडे म्हणजे? ओमदादाच्या खोलीमध्ये. अहो बहिणी, मी तिथे कशी झोपेन आता? कसं दिसेल ना ते? नाही पण हरकत काय ग? हो ना, काय हरकत आहे मी त्याच्या खोलीत झोपले तर? नाही, आता सगळ्यांना माहितीये ना, त्यात काय लपवायचंय? हा, आणि जग किती पुढे गेलंय आता. त्यामुळे मी आपल्या हिला म्हणत होते की तुमच्यात आणि दादांमध्ये कशाला उगाच डिस्टर्बन्स, नाही का? आम्ही वेगळे झोपलो असतो. नाही, उलट बरं झालं तुम्ही इथे आला. आजकाल गुरुजी ना लाडात येतात, मला नाही आवडत. मी तर आहे ना त्यांना खालीच झोपवते म्हणून. धना अगं बरी आहेस ना तू? हो. माझा नाही विश्वास बसत आहे, अशी कशी लोक असतात जगात. नक्की किती वर्ष झाले त्यांच्या लग्नाला? हिला सगळं माहितीये का? मस्करी करते ती, आपली खेळती. काय धना तू पण? अगं धना, तुला आवडतो ना जयेश दादा? किती वर्ष झाली तुमच्या लग्नाला आता? गुरुजी मला आवडतात. ते शिकवताना किती छान वागायचे माझ्याशी, म्हणून तर प्रेमात पडले ना मी त्यांच्या. पण आजकाल आहे ना जरा विचित्रच वागतात ते. मला सांगायलाही कसं तरी होतंय. मला त्यांच्याविषयी खूप आदर आहे, पण गुरुजींनी असं लाडात यावं का? अगं गुरुजी नाहीये ना, पण तो आता गुरुजीच आहेत ते. नवरा आहे ना, तुझा नवरा आहे ना तो. नवरा आहे पण मला नाही आवडत ते. वहिनी, कसं असतं म्हणजे लग्न होतं जेव्हा, नवरा बायको एकत्र
मी प्लीज नंतर सांगू का तुम्हाला? नंतर का, आत्ताच सांगा. तो ओम दादा तुमच्याशी असं वागले तर चालणार आहे का तुम्हाला? हा, भाऊ थांबा, पहा आणि मग पुढे जा. तो बाप काय ट्रॅफिक पोलीस मध्ये होता का? बघणार झोपल्यात का नाही? तेच तर कळत नाही ना भाऊ, म्हणून म्हणतो थोडं थांबा, जरा पहा आणि मग पुढे जा. तर मी तुला सांगत होतो, पोटॅशियम परमनंट मध्ये थोडीशी मोहरी घालायची आणि मग उकळता तेलाचा जेव्हा असा वास सुगंध यायला, आईला तू आहे रे, नसता डोक्याला खोरडा करत बसलो ना, आईला आजकाल दचकायलाच होते राव. एवढी कांड केली की ते दचकून आजकाल का होते दचकायला? सिच्युएशन भाऊ, सिच्युएशन. गुरुजी, तर गुरुजी काय बाबा आज यावेळेला आमच्या इथं कसं काय? अहो काही नाही, ते धना, मधू आणि ईशा त्या आमच्या खोलीत झोपत्या ना, मग मला सांगितलं बाहेर झोप, मी इथे झोपलं चालेल ना? मग सांगायचं लग्न झालं माझं चालणार नाही असं म्हणून. बायकोच नाही म्हणली ना. घ्या थोडे घ्या. नाही नको, राहू दे ना, काय खरंच नको, मी घेत नाही ना, राहू दे. ठीक आहे, तुझा विषय जाऊ दे. चल, मी असं विचार करत होतो की ओमचं आणि त्या ईशाचं लगीन झाल्यावर त्यांना हनीमूनला कुठं पाठवायचं? अंदमानला पाठवूया भाऊ. तुझ्या आईला तुला काय जेल शिवाय दुसरी जागा दिसत नाही का? अहो म्हणजे निसर्गाच्या सानिध्यामध्ये प्रेम फुलतं ना, म्हणजे अहो बऱ्याच ठिकाणी पाठवता येतं, उटी, कोडाईकनाल, आणि बजेट प्रॉब्लेम असेल तर अगदी लोणावळा पण. अच्छा, म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात प्रेम फुलतं? मास्तर, कळीचं फूल व्हायला टाइम लागतो. निसर्गाच्या सान्निध्यात प्रेम फुलतं, पण आता निसर्ग शिकवायचा कसा? गणित शिकवलं, निसर्ग कसा शिकवणार मी? काय काय म्हणून शिकवायचं मी? या प्रश्नाचं उत्तर या भांड्यानंतर घ्या. रेटा, चेअर. छान आहे ग हे, पण हे सगळं एवढं असं सतत हातात असतं, तुला असं जडजड नाही होत? आत्मसंरक्षणासाठी. घाण थंडी पडलीये. घाणेरड्याची रे कसली करते? थंडी चांगली ना, रोमॅन्टिक आहे. रोमॅन्टिक म्हणजे? कुणाला सांगतेय मी हे सगळं? सांगा ना. वहिनी, रोमॅन्टिक म्हणजे काय असतं माहिती का? ते असं एक प्रकारचं वाटणं असतं. ऍक्च्युली बऱ्याच गोष्टी मनाच्या आत होत असतात, आपल्या मनाच्या आत चालू असतात. त्यात काय होतं बऱ्याचदा की थंडी असते खूप, तेव्हा कोवळ्या उन्हात फिरताना आपल्या माणसाचा हातात घ्यावा वाटणं, नाही का? सायकोलॉजिकली, बायोलॉजिकली खूप. किंवा बघा, म्हणजे आता पावसाळा सुरू झाला, खूप पाऊस पडू लागल्यानंतर आपल्या माणसाची आठवण येते. म्हणजे जॉली गेल्यावर होतं तसं? कोण? हा कोण जॉली? पण जॉली म्हणजे मी शाळेत होते ना, तेव्हा आम्ही मैत्रिणींनी ना जॉली लावली होती. आम्ही असं पेन घ्यायचो आणि हातावर खूण करायचो, आणि ती जर नसेल भेटल्यावर
तर आम्ही शिक्षा करायचो. शिक्षाच आहे. शिक्षा ती दिली पाहिजे कुणीतरी. आपण जॉली लावायची. खरे तर फालतू आहे पण लावूयात. जॉली जॉली. पेन घेते. तयार आहे सगळं. असतंच आपल्याकडे. आपण पायावर काढूया. नाही हो वहिनी, नाही प्लीज. नाही, खूप मजा येते. नाही नको ना. प्लीज प्लीज ईशा ताई, एकदा ना प्लीज. एकदा हो पण एकदा काय अर्थ नाही. सॉरी सॉरी. हे बघा सॉरी म्हणजे उडी वहिनी मला खूप गुदगुल्या होतात. मला नाही कंट्रोल करतायत. प्लीज. अवघड आहे ओम दादा. चुप कर. चुप प्लीज नको. ओम दादाचा का अवघड आहे? तो कुठे जॉली काढणार आहे ईशा वहिनीला? लाईन जयेश दादाचं तर आणखी अवघड आहे. ह्याचं लवकरच काही घडलं नाही ना तर तो संन्यास तो आपल्याला म्हणावं लागेल हा माणूस सुद्धा जॉली. धना अवघड आहे ग, अवघड आहे. सॉरी सॉरी. na 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 na